मी 10वी मध्ये एक खूप मोठी चूक करणार होते. मी आचार्य स्कॉलरशिप टेस्ट द्यायचंच नाही असं ठरवलं होतं. आपण बहुतेक जण असंच म्हणतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नंतर पाहू. आधी बोर्ड परीक्षा देऊ. मीही तसंच विचार करत होते. पण 2026 चे बोर्ड पेपर बघितले आणि एक गोष्ट लक्षात आली. आता फक्त पाठांतर करून मार्क्स येत नाहीत. कन्सेप्ट आणि थिंकिंग सुद्धा लागते. तेव्हा मला एक प्रश्न पडला. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि IQ मध्ये माझी खरी लेवल काय आहे? 11वी सुरू झाल्यावर अचानक सगळे विषय अवघड वाटू लागतात. पण आपली प्रिपरेशन कुठे उभी आहे हे आपल्याला आधीच कळलं तर? म्हणूनच मी आचार्य स्कॉलरशिप टेस्ट दिली. आणि मला समजलं या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये माझी ॲक्चुअल रँक काय येते. खरंच सांगते, फक्त एक संडे आणि माझा संपूर्ण अप्रोचच बदलून गेला. नेक्स्ट एसॅट एक्झाम आहे 22 मार्चला. यातून तुम्ही मिळवू शकता 100% पर्यंत स्कॉलरशिप. रजिस्ट्रेशन लिंक बायोमध्ये आहे. रजिस्ट्रेशन बंद होण्यापूर्वी एकदा नक्की रजिस्टर करा आणि जाणून घ्या तुम्ही कुठे स्टँड करता.